नमस्कार, मी प्राजक्ता. मे महिना आणि आजोळ या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची जी आठवण आहे ती मी सांगणार आहे पाणी भरण्याची. तर आपल्याकडे कोल्हापूरला स्पेशली नळाला जे आहे ते आपण चावी म्हणतो. बऱ्याच जणांना हे माहीत नाही आणि बऱ्याच जणांना सांगितलं तर ते कळत नाही. चावी फिरवा म्हणजे नळ चालू करा, चावी बंद कर म्हणजे नळ बंद कर असं असतं. तर ज्यावेळी आम्ही गावी जायचो काही वेळेस भरपूर आम्ही सर्वजण जमायचो. मग त्यावेळी पाण्याची कमतरता जाणवायची. तर त्यावेळी पाणी भरण्याचं काम हे आम्हा मुलांचं असायचं, आमच्या सर्व भावंडांचं असायचं. तर जे आमचे मोठे दादा आहेत ते लोक मोठ्या मोठ्या घागरी किंवा हंडा असायचा खूप मोठा जड, ते उचलून त्याने पाणी भरायचे. आणि आम्ही लोक जे आहे ते छोट्या कळशी आणि त्याहून छोटे असतील तर छोट्या छोट्या किटल्यातून आम्ही पाणी भरायचो. बऱ्याच आमच्या खेपा व्हायच्या आणि मोठ्या लोकांच्या फक्त थोड्याच खेपा होऊन अर्धी टाकी भरून जायची. तर ही ती गंमत आहे. किंवा म्हाई, आपल्याकडे यात्रेला म्हाई म्हणतात. ज्यावेळी बरंच मजा असते, बकरं कापलं जातं. तर म्हाईची मजा ही काही औरच. तर म्हाईच्या वेळेला तर हे हमखास काम असायचं. तर त्यावेळेला जसं मी सांगितलं, आमचे मोठे भावंड असतील ते मोठे मोठ्या घागरी उचलायचे किंवा हंडे उचलायचे आणि त्याने पाणी भरायचे. आणि पूर्ण भावंडांमध्ये त्यामध्ये त्यातल्या बारकी लहान मीच होते. तर मी कळशीवर शिफ्ट होण्याआधी मी किटलीने पाणी भरायची. विचार करा मला किती खेपा माराव्या लागत असतील, पण तो आनंदच वेगळा असायचा. आणि आमची आजी, आमचे आबा, आमच्या मावशी, मामा हे सर्व लोक आमच्या भावंडामध्ये चुरस लावायचे की कोण पटकन जाईल आणि पाणी भरेल. आणि आम्ही पण मग जिद्दीला पेटायचो. आम्हाला काय माहिती, आमच्याकडून काम पण करून घेतलं जातंय, पण आम्हाला त्यात मजा असायची, आम्हाला मजा यायची. आम्ही जे धावत सुटायचो, जे किटलीतून, कळशीतून, घागरीतून, हंड्यातून पाणी भरायचो आणि प्रत्येक खेपेला चेक करायचो टाकीची लेवल, की आता इतकंच घागरी जातील, आता इतकेच, ह्याचा अंदाज लावत लावत आम्ही ते काम चुटकी सरशी पूर्ण करायचो, आनंदात पूर्ण करायचो. आणि आमच्या नंतरचे भाऊ बहीण, जसं माझी लहान बहीण, अजून माझ्या काही लहान बहिणी, त्या बिचाऱ्या माझ्याहून छोट्या किटलीतून पाणी भरायच्या. आणि ते लोक स्वप्न बघायचे की आता मी 4थी-5वीत गेली की मी कळशीने पाणी भरेल, मी 7वी-8वीत गेली की मी घागरीने पाणी भरेल, आणि मी 10वी-11वीला गेली की मी मोठ्या हंड्याने पाणी भरेल. तर हा जो स्विच आहे किंवा ही जी शिफ्ट आहे ह्याची स्वप्न ते त्यावेळी पाहायचे. आणि आम्ही पण पाहायचो की हां, मी पुढच्या इयत्तेत गेल्यावर मी कळशीने, मी घागरीने पाणी भरणार. पण हे सर्व आमचं करत असताना आमचे मोठे भाऊ जे असायचे ते खांद्यावर मोठा असा हंडा घेऊन, इतका जड असायचा, ते पाणी भरून चुटकी सरशी एकदम डौलात पाणी भरायचे. तर ही खूप मोठी मजा आहे. म्हणजे आमच्यात चुरस लावून हे मावशी, मामा, हे सर्व आजी आजोबा आमच्याकडून करून घ्यायचे. आणि कधी कधी चावीलाच जायचो आम्ही पाणी भरायला. चावीचं पाणी संपलेलं असलं, कारण की म्हाई आहे, गावात सगळ्यांचीच म्हाई असते, यात्रा असते, सगळ्यांना पाणी हवं असतं. तर ते पाणी कमी पडलं की आम्ही बोरवेलला जायचो. मग त्यावेळी आम्हाला हमखास दादांची मदत लागायची. आमचे जे मोठे दादा असायचे ते लोक मग हापशाने पाणी काढून द्यायचे. मग आम्ही ते पाणी घ्यायचो. त्याहून पुढे मग अजून एका मोठ्या टाकीला जाऊन पाणी भरून यायचो. तर हे आमची मजा मस्ती चालूच असायची. नंबर लावणं आणि पाणी घेणं ह्याची मजाच और होती. आजकाल जवळपास ज्या गावात किंवा माझ्या आजोळी पण बऱ्यापैकी पाणी पूर्ण 24 तास झालेलं आहे. त्यामुळे ही टंचाई जाणवत नाही. पण ह्या टंचाईमध्ये सुद्धा आम्ही खूप मजा केलेली आहे लहानपणी. ते हे वैशिष्ट्य आता ते होत नाही. पण ही एक आठवण आहे. पाणी भरायची स्पर्धा असायची आणि त्यानिमित्ताने कामं पण चटदिशी व्हायचं. तर हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर तुमच्यापैकी कोणी ही मजा मस्ती केली आहे, पाणी भरण्यात मदत केली आहे, त्यांनी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.